न्यायासाठी मदतीला धावशी। या अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत, यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत। म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेमध्ये, त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती। पहिलीची मान्यता असून ती शाळा 10व्या वर्गापर्यंत चालू आहे। या माणसाच्या, या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन अशा प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी, यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आला, यांच्या माध्यमातून लावलेला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठंतरी अनागोंदी कारभाराला कुठंतरी डोळेझाक करायचे, पडद्यामागे टाकायचं, असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी, शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जतकर कारणीभूत आहेत। ही जी व्यक्ती फक्त या शाळेपुरतीच नाही आहे, या व्यक्तीच्या आशीर्वादानं अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे।